लाडक्या बहिणी झाल्या खुश, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले। सर्वात मोठी आनंदाची अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्याच चॅनलवर मिळत आहे। बघा, अखेर प्रतीक्षा संपली। भरपूर उशिरानंतर आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले। बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले। बघा, 8वा जो हप्ता आहे, 8वा हप्ता पण जमा झाला आणि त्यासोबत 9वा हप्ता पण। लाडक्या बहिणी प्रचंड खुश, कारण आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत। प्रूफ तुम्हाला दाखवतो, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले सर्व काही सांगतो। सर्वात मोठी आनंदाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर। आणि बघा, कोणाला पैसे आले, ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या बहिणी पात्र आहेत आणि ज्या बहिणींचं आधार कार्ड, जे आधार कार्ड आहे ना, आधार कार्ड बँकेशी लिंक आहे, तर अशा बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले। बघा, फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे, चालू महिन्याचे 1500 रुपये, टोटल 3000 रुपये। 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले। आता बँकेत झाली गर्दी, ग्राहक केंद्रावर झाली गर्दी, भरपूर गर्दी झालेली आहे, कारण आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहे। बहिणी आता बँकेत जाऊन पैसे काढत आहे। सर्वात मोठी खुशखबर, ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला पैसे केव्हा येणार आहेत त्याबद्दल पण अपडेट आहे। ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना पैसे केव्हा भेटणार आहेत त्याबद्दल पण अपडेट सांगतो, आणि ज्यांना पैसे आलेले आहेत ते आता खुश आहेत। चला, सर्व अपडेट मी तुम्हाला आता सांगतो, आणि आज रोजीच्या अपडेट देखील आपण बघणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो, अत्यंत जबरदस्त अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर। लाडकी बहीण योजनेसंदर्भात आनंदाची अपडेट। बघा, जो उशीर होत होता पैसे येण्यास, जो उशीर होत होता, जी तांत्रिक अडचण येत होती, ती पूर्णपणे सॉल्व्ह झालेली आहे। अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेले आहे। बघा, ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करून मला माहिती द्या, तुम्हाला पैसे आले का? कमेंट करून यस म्हणा। ज्यांना पैसे आले त्यांनी यस म्हणा। किती पैसे आले ते पण सांगा, आणि महत्त्वाचं तुमचा जिल्हा कुठला आहे, गाव कुठला आहे, तालुका कुठला आहे ते पण तुम्ही सांगू शकता। तर आपल्याला समजेल की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले, कोणकोणत्या जिल्ह्यात राहिलेले आहेत, हे संपूर्ण समजून जाईल। आणि बघा, ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी नाही म्हणा, आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे अजून आलेले नाहीत ते देखील कमेंट करून सांगा। अत्यंत जबरदस्त अपडेट, अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले। तर 1500 रुपये 8व्या हप्त्याचे आणि 9व्या हप्त्याचे 1500 रुपये, टोटल 3000 रुपये। लाडक्या बहिणींनो, खातं चेक करा, मेसेज चेक करा, मेसेज चेक करा, त्यानंतर कमेंट करून मला माहिती द्या। अखेर सुरुवात झालेली आहे, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले। प्रचंड लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। बघा, भरपूर दिवसांपासून सर्वच जण आपण वाट बघत होतो की आज पैसे जमा होतील, उद्या पैसे जमा होतील, तर अखेर पैसे काही जमा होत नव्हते, परंतु सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेले आहेत। आतापर्यंत भरपूर बहिणींना पैसे येऊन गेलेले आहेत, भरपूर बहिणी पैसे आता काढणार आहेत बँकेतून। तुम्हाला आलेत का? चेक करा, पटापट चेक करा, कमेंट करून सांगा। ज्यांना पैसे आलेत त्यांच्यासाठी खुशखबर, आणि ज्यांना पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। ज्यांना पैसे आले नाही त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, अपडेट आलेले आहेत। तुम्हाला केव्हा ते पैसे भेटणार आहेत, कोणत्या वेळेत आज तुम्हाला पैसे भेटणार आहेत त्याविषयी अपडेट आलेले आहे, ती अपडेट पण आपण बघणार आहोत। चला मग, ज्या पण अपडेट आहेत आज रोजीच्या, त्या सर्व अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण जाणून घेणार आहोत। तसेच आजच्या महत्त्वाच्या मुख्य अपडेट, त्या पण अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अतिशय दमदार व्हिडिओ आहे आजचा, अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आजचा, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। चला मग, आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो, बघा, आता इथे एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करून सांगतो। पहिले, ज्या बहिणी पात्र आहेत नेटपणे समजून घ्या बरं, माहिती मी काय सांगत आहे, नाहीतर मग तुम्हाला समजत नाही। जी माहिती मी तुम्हाला सांगतो ती माहिती तुम्ही बघत नाही, त्यामुळे तुम्हाला ती माहिती समजत नाही, कारण तुम्ही ती माहिती बघितलेलीच नसते, आणि तुम्ही तेवढा पॉईंट मिस केला तर मग तुम्हाला
संपूर्ण व्हिडिओ समजत नाही. पहिले मी काय सांगत आहे ते नीटपणे समजून घ्या. हे बघा, ज्या बहिणी पात्र आहेत आणि ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे त्यांनाच पैसे मिळतील. आता बघा, इथे पात्र आणि अपात्र असे दोन आपल्याला मुद्दे पाहायला मिळतात. लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याच खाते पैसे येतील, अपात्र बहिणींना पैसे काही भेटणार नाही. अपात्र कोणकोणत्या बहिणी झालेल्या आहेत तुम्हाला माहीत आहे. 4 चाकी वाहन असेल, सरकारी नोकरीत असाल, आयकरदाता असाल, तसेच 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, 4 चाकी वाहन असेल, 2-2 योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर अशा बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत. हे तुम्हाला भरपूर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यावेळी जी माहिती आहे अपात्र बहिणींसंदर्भात त्याबद्दल तुम्हाला माहिती दिली आहे. आता आपण इथे विचार करणार आहोत पात्र बहिणी. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेले आहे. महत्त्वाचे अपडेट. आणि बघा, 2100 रुपये संदर्भात काय अपडेट आलेलं आहे, 2100 रुपये तुम्हाला कधी भेटणार या संदर्भात पण एक महत्त्वाची मुख्य अपडेट आलेली आहे. 2100 रुपये संदर्भात पण निर्णय झालेला आहे. तर निर्णय काय झालेला आहे, निर्णय काय झाला आहे तो निर्णय पण तुम्हाला सांगतो. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. अत्यंत जबरदस्त अपडेट आहेत, अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहेत. चला आता आपण संपूर्ण अपडेट एक एक अपडेट आजच्या सर्व जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, आता बघा महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाची माहिती आहे, नीटपणे समजून घ्या. हे बघा, विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं घवघवीत यश मिळवून दिलं होतं. गेल्या वर्षी जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेच्या 7 हप्त्याची जी काही रक्कम आहे ती लाभार्थी महिलांना मिळाली आहे. बघा, 7 हप्ते आतापर्यंत तुम्हाला मिळाले होते. अखेर आता तुमच्या खात्यात आता जो 8वा हप्ता आहे तो टाकण्यात आला आणि 9वा हप्ता देखील. हे जे पुढील हप्ते होते ते अखेर जमा करण्यात आलेले आहेत. त्याविषयी पण अपडेट आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे. आणि मी तुम्हाला परत सांगतो, हे बघा, तुम्ही काय करा, ज्यांना ज्यांना पैसे आलेत ना त्यांनी येस कमेंट करा आणि किती पैसे आले ते पण सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना ज्यांना पैसे आलेत त्यांनी हो म्हणा आणि ज्यांना नाही आले असतील तर त्यांनी नाही म्हणा. ओके, कमेंट बॉक्समध्ये. आणि ज्यांना पैसे नाही आलेले आहेत त्यांना आज किती वाजता कोणत्या वेळेत आज त्यांना पैसे भेटणार आहेत, ज्यांना आलेले नाहीत त्यांना, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. तर काही बहिणींना पैसे आलेले आहेत, जरी बाकीच्यांना तुम्हाला आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला केव्हा पैसे भेटणार आहेत आज याविषयी अपडेट मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, अत्यंत जबरदस्त अपडेट आहे. तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे, तुम्हाला सर्व काही नीटपणे समजून जाणार आहे. महत्त्वाची अपडेट आहे. हे बघा, आता पुढे अत्यंत जबरदस्त अपडेट. आता जे पुढे महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत ती माहिती तुम्हाला समजून घ्यायची आहे. पहिले 7 हप्ते जमा झाले ते निवडणूक जेव्हा निवडणूकच्या पहिले काही हप्ते आणि निवडणूक नंतर हप्ते, असे हप्ते 7 हप्ते तुमच्या खात्यात जमा झालेले होते. परंतु आता 8वा हप्ता 9वा हप्ता देखील तुमच्या खात्यात टाकण्यात आलेला आहे. आता बघा पुढे महत्त्वाची माहिती. तर बघा, आता लाडक्या बहिणींनो, त्यातच आता सरकारकडून 9 लाखाहून अधिक अपात्र महिलांचा जो पत्ता आहे तो कट होणार असल्याची चर्चा आहे. बघा, 9 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत. 9 लाख. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की 9 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत. अपात्र म्हणजे त्यांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही. सिंपल भाषेत सांगायचं म्हटलं तर त्यांना पैसे भेटणार नाही, ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांना. त्यामुळे ज्या बहिणी अपात्र होत आहेत त्यांना पैसे मिळणार नाही. नीटपणे समजून घ्या. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच पैसे भेटणार आहेत बरं. आणि आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे. ओके, चला आता पुढे बघा महत्त्वाची माहिती. बघा, अशातच फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचे मिळालेले नाहीत. फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळाले नव्हते. आता त्याचमुळे महिलांची धाकधक जी आहे ती वाढली असताना आता या संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आणि 2-2 हप्ते आता तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. चला आता आपण त्याविषयी पण समजून घेणार आहोत. बघा, धडधड वाढली होती, सर्वांची धडधड वाढली होती की पैसे येतात की नाही, पैसे येतात की नाही.
कारण सर्वच बहिणी टेन्शन घेत होत्या. भरपूर बहिणी कमेंट करून सांगत होत्या की पैसे आले नाही, कधी येणार, येतील की नाही. तर भरपूर मनात शंका होती, धडधड वाढली होती सर्वांची. तर अखेर निर्णय झाला आणि आता तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा करण्यात आले. एक 8वा हप्ता फेब्रुवारीचा आणि 9वा हप्ता मार्च महिन्याचा, असे 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. चला, कोणाकोणाला पैसे आले त्याविषयी पण अपडेट बघूया आणि ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना कधी भेटणार आहेत त्याविषयी पण माहिती देतो. आणि महत्त्वाचं म्हणजे 2100 रुपये संदर्भात निर्णय काय झाला, 2100 रुपये तुम्हाला कोणत्या महिन्यापासून भेटणार आहेत त्याविषयी पण अपडेट आपण आता जाणून घेऊया. चला मग आता आपण पुढे महत्त्वाची माहिती बघूया. तर लाडक्या बहिणींनो, आता बघा, आपण आता महत्त्वाची माहिती बघणार आहोत. 9 लाख बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत. आता या ज्या 9 लाख बहिणी आहेत ना, तर अशा 9 लाख बहिणींना काही पैसे भेटणार नाहीत. महत्त्वाचं म्हणजे छाननी प्रक्रिया. लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करण्यात आली तेव्हा काही निकष बनवण्यात आले. निकष असे बनवण्यात आले की ज्या बहिणी पात्र असतील, ज्या बहिणी निकषात बसतील तेव्हाच त्यांना पैसे दिले जातील. ज्या बहिणी निकषात बसणार नाहीत त्यांना पैसे काही मिळणार नाहीत. ओके, असे जे निर्णय आहेत आधीपासूनच लावण्यात आलेले आहेत. आता जी महत्त्वाची माहिती आपण समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत, ती अपडेट अत्यंत जबरदस्त आहे. हे बघा, जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता ना, तुम्हाला याद असेल, तुम्ही जेव्हा फॉर्म भरला असा, फॉर्म जेव्हा भरला तुम्ही तेव्हा ना एक गोष्ट तुम्हाला मागितली होती. ती गोष्ट कोणती? हमीपत्र. हमीपत्र मागितलं होतं, राईट. हमीपत्र कशासाठी मागितलं होतं तुम्हाला माहीत आहे का? कारण पुढे चालून जरी ज्या बहिणी अपात्र होतील तर त्यांना ते हमीपत्र, त्यांची सही त्यावरती असते. आता तुम्ही हमीपत्र देताना तुम्हाला सही करावी लागत होती, राईट. तुम्ही त्यावरती सही केलेली आहे. सही केल्या कारणाने आता तुम्ही त्या निकषात बसत नाही, त्यामुळे तुम्ही योजनेतून अपात्र आहेत. म्हणजे तुम्ही निकषात बसत नाही, तुम्ही अपात्र झालेले आहात, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे पहिलेच तुमच्याकडून ते हमीपत्र तिथे अपलोड करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांना काही पैसे भेटणार नाहीत. जवळपास 9 लाख बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याच खात्यात पैसे येत आहेत. चला, आता महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, आता माहिती बघा. राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना महिला दिनाचं मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे. कारण सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा 1500 रुपयाचे 2 हप्ते सोबत मिळणार आहे. बघा, महिला दिननिमित्त तुम्हाला पैसे देण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आजपासून पैसे येणे सुरू झालेलं आहे. आजपासून भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहेत. आणि 8 मार्च ही तारीख लक्षात ठेवा. 8 मार्चपर्यंत सर्वांना पैसे येऊन जातील. 8 मार्चपर्यंत सर्वांना पैसे येऊन जाणार आहेत, काही टेन्शन नाही. आणि सुरुवात आजपासून झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसेने आजपासून सुरू झालेला आहे. हळूहळूपणे काही जिल्ह्यात पैसे येत आहेत, बाकीच्या जिल्ह्यात पण पैसे देईल. पण तुम्हाला अजून थोडीफार वाट बघायची आहे. वाट कशी बघायची आहे? ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना आज पैसे केव्हा भेटणार आहे, जास्त तुम्हाला वाट बघण्याची गरज नाही. पहिले जो उशीर झाला तसा उशीर करण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी पैसेने सुरू झालेला आहे. तर आजपासून सुरुवात झालेली आहे. तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे मिळत आहे. चला, ते 2 हप्त्याचे पैसे आता खात्यात कोणाकोणाचे झालेले आहेत जमा, ते पण आपण बघणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या महत्त्वाचे अपडेट आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात, ते अपडेट पण आपण इथे समजून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त तुम्हाला सर्व काही माहिती मी सांगतो. आणि माझी तुम्हाला एक विनंती आहे, व्हिडिओला लाईक करा. माहिती अत्यंत जबरदस्त पुढे आहे. व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक झाला पाहिजे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. चला, आता महत्त्वाची माहिती आपण समजून घेऊया. तर माझ्या माता बहिणींनो, लाडक्या बहिणींनो,
नीटपणे समजून घ्या मी तुम्हाला काय सांगत आहे। हे बघा आता पुढे महत्त्वाची माहिती। हे बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच सरकारच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या संदर्भात पहिलीच माहिती त्यांनी दिली होती की लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलं होतं त्यांनी की आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत देखील माहिती दिलेली आहे। आता तटकरे मॅडमांनी काय माहिती दिलेली आहे ती माहिती समजून घ्या। हे बघा, मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या 8 मार्चला महिला दिनानिमित्त महिलांसाठी या सभागृहात विशेष सत्र आयोजित केले जाणार आहे। 8 तारखेला शनिवार असताना देखील हे सत्र आयोजित केलं आहे। आणि बघा इथे महत्त्वाची माहिती आता, तसंच सर्वात लाडकी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्त्याचे पैसे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व महिलांच्या खात्यात जमा करणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। बघा, महिला दिनी तुम्हाला पैसे मिळणार आहेत। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत। तर याबाबतची जी काही प्रक्रिया आहे ती 5 ते 6 तारखेपासून सुरू केली जाईल आणि 8 तारखेआधी सर्व पैसे जमा होतील असंही यावेळी सांगितलं। बघा माहिती बघा, 5 ते 6 तारखेपासून म्हणजे सुरुवात झालेली आहे। सुरुवात जी आहे पैसे येणे सुरुवात झालेली आहे, पैसे येणे सुरू झालेले आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेले आहे। ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना आज किती वाजता कोणत्या वेळेत आज पैसे येणार आहेत त्याबद्दल अपडेट आता आपण समजून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो अतिशय जबरदस्त अपडेट आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। सुरुवात झालेली आहे, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेले आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश आहेत। बाकीच्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत त्यामुळे बाकीच्या लाडक्या बहिणी खुश आहेत। ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना आज कोणत्या वेळेत पैसे येणार आहेत त्याविषयी पण माहिती भेटणार आहे, काही टेन्शन नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व माहिती आपण समजून घेणार आहोत। आता बघा इथे काय म्हटलेलं आहे, 5 ते 6 तारखेपासून या संदर्भात सुरुवात होणार आहे, म्हणजे सुरुवात झालेली आहे। आणि 8 जी तारीख आहे 8 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होऊन जाणार आहेत। बघा अतिशय आनंदाची अपडेट, 8 मार्चपर्यंत जे राहिलेले असतील त्यांना 8 मार्चपर्यंत सर्वांना पैसे येऊन जातील। हे बघा आता नीटपणे समजून घ्या। आता बघा भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आले, राईट। बाकीच्या बहिणींना पैसे आले नसतील तर त्यांना पुढील 20-10 मिनिटात देखील पैसे येऊ शकतात किंवा 1-2 तासानंतर देखील पैसे येऊ शकतात आज, कारण सुरुवात झालेली आहे। पुढील 2-1 तासात तुमच्या खात्यात पैसे होतील किंवा 2-4 तास पण लागू शकतात किंवा 10-20 मिनिट पण लागू शकतात, सांगता येत नाही। 10-20 मिनिट पण लागू शकतात। अचानकपणे कोणत्या क्षणी पैसे जमा होतील तुमच्या खात्यात। सुरुवात झालेली आहे, पैसेने सुरू झालेला आहे। लाडक्या बहिणींनो अचानकपणे तुमच्या खात्यात पैसे येतील। ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना आता उशीर होणार नाही। तुम्ही फक्त पात्र असणे गरजेचे आहे आणि तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे, बस एवढं जरी काम तुमचं असेल परफेक्ट तर डायरेक्टली तुमच्या खात्यात पैसे येणे सुरू होणार आहे। सुरुवात झालेली आहे, पुढील 1-2 तासात पैसे येणार आहेत तुमच्या खात्यात। त्यामुळे मेसेज चेक करत राहा, मोबाईलचे अकाउंट चेक करत राहा। अचानकपणे कोणत्या क्षणी ज्यांना पैसे आले नाहीत त्यांच्या खात्यात पैसे येऊन जातील। आणि जरी नाही चालेत तर अंतिम तारीख काय देण्यात आली आहे, अंतिम तारीख 8 मार्च ही तारीख देण्यात आली आहे। जरी नाही चाले तर 8 मार्च रोजी सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत। आलं लक्षात? आता बघा पुढे महत्त्वाची माहिती, तर लाडक्या बहिणींनो आता महत्त्वाची माहिती बघा। हे बघा 5 ते 6 तारखेपासून सुरुवात झाली आहे, म्हणजे 5 तारखेपासून सुरुवात करण्यात आलेली आहे आनंदाची अपडेट। आणि 8 तारखेआधी सर्व पैसे जमा होऊन जाणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत कारण पैसे येणे सुरू झालेलं आहे। आता पुढे आपण महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, सर्व अपडेट आपण नीटपणे समजून घेणार आहोत। हे बघा संपूर्ण फेब्रुवारी महिना संपल्यानंतरही लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळाले नाहीत।
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असल्यानं मिळाली नसल्याची माहिती आहे. बघा, पूर्ण फेब्रुवारी महिना संपून गेला होता परंतु पैसे काही आले नव्हते, परंतु आता पैसे आले. फेब्रुवारी महिन्यात पैसेच आले नाही. का आले नाहीत? कारण जी छाननी आहे, छाननी प्रक्रिया जी आहे, लाभार्थ्यांची जी काही पडताळणी आहे ती सुरू आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींचे फॉर्म चेक केले जात आहे. चुकीची माहिती असेल तर अपात्र केलं जात आहे. ओके, हे नियम सर्वांना लागू आहेत आणि ज्या बहिणी निकषाच्या बाहेर जातील त्यांना अपात्र केलं जाईल. ज्या बहिणी निकषात बसतील त्यांनाच पैसे भेटणार आहेत. सुरुवात झालेली आहे, आजपासून सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे सुरू झाले आहे. लाडक्या बहिणींनो, खातं चेक करा आणि मला कमेंट करून सांगा कोणाकोणाला पैसे आले. कमेंट करून सांगा बरं, कारण भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहेत. चेक करा, चेक करून मला सांगा. चला, तुम्ही आता एक काम करा, ज्यांना ज्यांना पैसे आलेले आहेत ना त्यांनी कमेंट करून मला माहिती सांगा. तुम्ही माहिती सांगा कमेंट करून. त्यानंतर मी तुम्हाला आता पुढे ज्या काही अपडेट आहेत, राहिलेले अपडेट, त्या अपडेट पण देतो. परंतु एक गोष्ट, मी तुम्हाला एक प्रश्न इथे विचारत आहे, पैसे आले का? लाडक्या बहिणींनो, माझ्या माता बहिणींनो, पैसे आले असतील तर हो म्हणा. कमेंट करून भरभरून मला माहिती सांगा. कमेंटमध्ये तुमचा जिल्हा सांगा, तुमचं गाव सांगा, तालुका सांगा, ते देखील तुम्ही सांगू शकता. म्हणजे आपल्याला सर्वांना समजेल, सर्व लाडक्या बहिणींना समजेल की या जिल्ह्यात पैसे पडले म्हणून. चला, कमेंट करून सांगा. चला, आता आपण, तुम्ही कमेंट करा, तोपर्यंत मी तुम्हाला पुढील माहिती आता सांगतो. चला, केली का कमेंट? ओके. ज्यांना ज्यांना पैसे आलेत त्यांनी हो म्हणा. ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी नाही म्हणा. कारण ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना पुढील 1-2 तासात पैसे येऊन जातील. काही टेन्शन घेऊ नका, घाबरू नका. पैसे कुठेच जाणार नाहीत. सर्व लाडक्या बहिणींना लाभ भेटणारच आहे. ओके, तर कमेंट करा. ज्यांना ज्यांना पैसे आलेत त्यांनी कमेंट करू शकता आणि ज्यांना नाही आले त्यांनी नाही म्हणा. तर 5 ते 6 तारखेपासून सुरुवात करण्यात येत आहे आणि 8 तारखेआधी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येऊन जातील. तर ज्या बहिणींना पैसे आले नाहीत त्यांना पुढील 1-2 तासात पैसे येऊ शकतात. जर 1-2 तासात पण नाहीच आले तर तुम्हाला 8 तारखे अगोदरच पैसे येऊन जाणार आहेत. 8 तारखेपर्यंत पैसे येऊन जाणार आहेत, काही टेन्शन नाही. 8 तारखेपर्यंत पैसे येऊनच जाणार आहेत. ओके, त्यामुळे टेन्शन घेण्याची काही गरज नाही, घाबरण्याची काही गरज नाही. चला लाडक्या बहिणींनो, आता आपण पुढील माहिती बघूया. जी राहिलेली माहिती ती सर्व माहिती तुम्हाला सांगतो आणि आजची जी काही महत्त्वाची अपडेट समोर आले ती अपडेट पण आपण बघणार आहोत. चला पुढे माहिती बघा. आता तर बघा, दर महिन्याला 25 तारखेला पैसे येऊन जातात, परंतु यावेळी काही आले नाही. त्यामुळे आता जो हप्ता आहे तो 3000 रुपये देण्यात आला, कारण मार्च महिना लागून गेला. त्यामुळे मार्च महिन्याचे पण 1500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याचे पण 1500 रुपये, एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले. हे बघा, त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकाच वेळी मिळणार असल्याची चर्चा होती. मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे जे 2 महिन्याचे मिळून एकूण 3000 रुपये मिळण्याची माहिती वर्तवली जात आहे आणि भरपूर बहिणींना पैसेने सुरू झाले. 3000 रुपये आलेले आहेत लाडक्या बहिणींना. 3000 रुपये 2 हप्त्याचे. ओके, आता बघा पुढे महत्त्वाचे अपडेट. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच लाडकी बहीण योजनेच्या 8व्या व 9व्या हप्त्याविषयी मोठे संकेत दिले होते. यावेळी त्यांनी या अधिवेशनात राज्याचं बजेट अजितदादा मांडणार आहेत असं देखील सांगितलं होतं. तर अतिशय चांगलं, अतिशय संतुलित अर्थसंकल्प आम्ही मांडू. जरी वेगवेगळ्या योजनांचा ट्रेस हा आमच्या बजेटवर असला तरी आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितलं होतं. बघा, तर काय म्हटलं त्यांनी की वेगवेगळ्या योजनांचा ट्रेस हा
आमच्या बजेटवर असला तरी आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितलं होतं. ओके, चला महत्त्वपूर्ण ज्या बातम्या आहेत, महत्त्वपूर्ण बातम्या, ती एक अपडेट आलेलं आहे, ती अपडेट आपण इथे समजून घेणार आहोत आता. तर लाडक्या बहिणींनो, आता महत्त्वाची अपडेट बघा, एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे, ती अपडेट पण आपण इथे समजून घेणार आहोत. बघा, राज्यातील सर्वच कुटुंबातील व्यक्तीचे उत्पन्नाचे साधन कोणतं, ते काय उद्योग करतात, नोकरी करतात की एखादा व्यवसाय, या सगळ्याची माहिती संकलित केली जाणार आहे. एप्रिल महिन्यात आर्थिक गणना होणार असल्याची माहिती आहे. बघा, जी आर्थिक गणना आहे ती एप्रिल महिन्यात होणार आहे. त्या संदर्भात एक छोटीशी अपडेट आलेली आहे, ही अपडेट आपण बघणार आहोत पहिले. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. 2100 रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत त्याविषयी आपण अपडेट बघणार आहोत. पहिले की छोटीशी अपडेट बघून घ्या. जे गणना होणार आहे, आर्थिक गणना, त्या संदर्भात एक छोटीशी अपडेट आहे. ही अपडेट तुम्हाला पहिले सांगतो मी. तर बघा, काय म्हटलं आहे की उत्पन्नाचे जे तुमचं साधन कोणते, त्यानंतर काय उद्योग तुम्ही करतात, नोकरी करतात की एखादा व्यवसाय, या सगळ्याची जी काही माहिती आहे ती संकलित केली जाणार आहे. संपूर्ण माहिती संकलित केली जाणार आहे. तर एप्रिल महिन्यात आर्थिक गणना होणार असल्याची माहिती आलेली आहे. चला, त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. ही माहिती पण तुम्हाला समजणे फार गरजेचे आहे. चला मग त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर बघा, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविकांच्या माध्यमातून गणना होणार आहे. देशात दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. मागील जनगणना 2011 मध्ये झाली होती, त्यानंतर 2021 मध्ये होईल अशी शक्यता होती, परंतु कोरोनाचे संकट असल्याने जनगणना जी आहे ती टाळण्यात आली होती. बघा, 2011 मध्ये झाली होती पहिले मागील, तर आता देखील होणार आहे एप्रिल महिन्यात. हे बघा, एप्रिल महिन्यात आर्थिक गणना होणार असल्याची माहिती मिळालेली आहे. आता बघा, पुढे महत्त्वाची माहिती नीटपणे आता तुम्हाला समजून सांगतो. बघा, या सर्वेसाठी मनुष्यबळ कमी पडल्यास शिक्षक संघटनाचीही मदत घ्यावी, या बाबतीतही त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र पाठवले आहे. राज्यात सर्वेक्षणाला सुरुवात होण्याआधी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सर्वेत नेमक्या कोणत्या बाबी असतील, कोणती माहिती कशा पद्धतीने घ्यायची, माहिती तयार करून अहवाल कसा तयार करायचा, असंही यासह अन्य आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर बघा, प्रत्येक कुटुंबाची माहिती घेतली जाणार आहे. या कामासाठी अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेवकांची मदत घेतली जाणार आहे. शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानंतर एप्रिल ते जून या 3 महिन्यात गणना करण्याचे नियोजन आहे. या सर्वेतून कोणत्या वयोगटातील व्यक्ती, युवक युवती व्यवसाय, नोकरी करतात किंवा बेरोजगार आहेत याची माहिती मिळेल. त्यानुसार सरकारला उपाययोजना करण्यास मदत होणार आहे. बघा, तर ही जनगणना होणार आहे. जी गणना आहे ती आर्थिक गणना अशी याला नाव देण्यात आलेलं आहे आणि याची सुरुवात जी आहे ती एप्रिल महिन्यात सुरुवात होणार आहे. हे बघा, इथे म्हटलेलं आहे, कुठे गेलं, हे बघा, एप्रिल महिन्यात होणार आहे ही गणना. यामध्ये सर्व बघितलं जाणार आहे की तुम्ही काय व्यवसाय करतात, काय करतात, तुम्ही बेरोजगार आहात का, हे संपूर्ण सरकार बघणार आहे आता. आणि त्यानुसार उपाययोजना जी आहे ती उपाययोजना सरकार इथे करणार आहे. आलं लक्षात? तर हे तुम्हाला समजलं. तर ही एक छोटीशी अपडेट होती, ही अपडेट पण तुम्हाला द्यायची होती, त्यामुळे ही माहिती मी तुम्हाला देऊन टाकली. चला, आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैसे तर आलेले आहेत. आता आपण जी माहिती बघणार आहोत, माहिती काय बघणार आहोत आपण आता, 2100 रुपये कधी भेटणार त्याबद्दल अपडेट बघा आता. तर आता तुम्हाला 2100 रुपये केव्हा भेटणार आहेत या संदर्भात माहिती आपण जाणून घेणार आहोत. बघा, लाडक्या बहिणींनो, आता महत्त्वाची माहिती समजून घ्या. हे बघा, तुम्हाला आता 2 हप्त्याचे फेब्रुवारी हप्ता प्लस मार्च हप्ता, म्हणजे 2 महिन्याचे जे पैसे आहेत 3000 रुपये तुमच्या खात्यात आले, राईट. आता तुम्हाला 2100 रुपये केव्हा भेटणार या संदर्भात माहिती आपण जाणून घेणार आहोत. बघा, 2100 रुपये जे आहेत, 2100 रुपये हे एप्रिल महिन्यापासून सुरू होतील अशी माहिती वर्तवली जात आहे. तर एप्रिल महिन्यापासून 2100 रुपये सरकार तुम्हाला देणार आहे, देऊ शकतं.
अशी माहिती मिळत आहे. बघू आता सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयेच मिळत आहे, परंतु पुढे चालून एप्रिल नंतर किंवा एप्रिलमध्ये तुम्हाला 2100 रुपये सरकार देणार आहे. आलं लक्षात? त्या संदर्भात निर्णय होणार आहे. निर्णय झाल्यावर त्या संदर्भात अपडेट आल्यावर मी तुम्हाला नक्कीच सांगेल. बघा सर्व लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात आता जो 8वा हप्ता होता तो येणे सुरू झालेला आहे. 9वा हप्ता पण येणे सुरू झालेला आहे. चेक करा पैसे आलेत का. ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्या संदर्भात माहिती द्या. आणि ज्यांना नाहीच आले त्यांनी पुढील 1-2 तासात तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील. जरी नाहीच आले तर तुम्हाला एक तारीख देण्यात आली आहे, ती म्हणजे 8 मार्च. 8 मार्चपर्यंत तर पैसे येऊनच जाणार आहेत. जरी नाहीच आले तर 1-2 तासात, पुढील 1-2 तासात जरी पैसे नाहीच आले तर बघा पुढील 1-2 तासात पैसे आलेच नाही तर तुम्हाला 8 मार्च या तारखेपर्यंत पैसे येऊनच जाणार आहेत. ओके, सुरुवात झालेली आहे आजपासून. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे सुरू झाले आहेत. सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. बँकेत गर्दी होत आहे, ग्राहक केंद्रावरती गर्दी होत आहे. सर्वात मोठे आनंदाचे अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि लाडक्या बहिणींनो, आपल्या चॅनलवर तुम्हाला संपूर्ण सत्य माहिती दिली जाते आणि सर्व व्यवस्थितपणे. थोडा व्हिडिओ लांब होतो आपला, परंतु तुम्हाला सर्व क्लिअर मी सांगत असतो. सर्व अशी माहिती तुम्हाला कोणीच देत नाही. एकदम मी तुम्हाला सिंपल करून सांगत असतो की काय काय अपडेट आलेले आहेत. ओके, ठीक आहे. आता आपण पुढील हप्त्यासंदर्भात अपडेट बघणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे डेली रोजच्या ज्या काही महत्त्वाचे अपडेट असतील किंवा इतर काही योजनेसंदर्भात माहिती असेल त्या संदर्भात रोज डेली तुम्हाला अपडेट आपल्याच चॅनलवरती मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. हे बघा तुम्ही व्हिडिओ बघतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही. चॅनल पण सबस्क्राईब करा जरी नवीन असाल तर. तुम्हाला खाली बटन दिसत असेल सबस्क्राईब नावचं, त्यावरती क्लिक करा. चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा. ठीक आहे लाडक्या बहिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशीच नवनवीन अपडेट आणि इतर योजनेसंदर्भात नवनवीन अपडेटसाठी चॅनल प्लीज सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अजून मी तुम्हाला विनंती करून सांगतो, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. पटापट चॅनल सबस्क्राईब करा नवीन असाल तर. ठीक आहे, आपण भेटू मग पुढील नवीन माहिती नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.